तर आरपीआय आमचा घटक पक्ष त्यांना काही जागा द्यायचं ठरलं होतं असं किशोर शितोळेंनी म्हटलंय। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून युती तोडण्यात आली। भाजपच्या किशोर शितोळेंची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। आरपीआय आमचा घटक पक्ष आहे, आमच्या महायुतीचा भाग आहे आणि आमचं असं होतं की आरपीआयला आम्ही काही जागा द्यायच्या, युती करायची, असं सगळे आमची छान रचना ठरलेली होती। परंतु आज आपण बघताय की छत्रपती संभाजीनगरामध्ये ऐन वेळेवर शिवसेनेकडून युती तोडण्याचं मीडियातून आम्हाला कळलं। काल आम्ही शेवटी त्यांना लेखी प्रस्ताव दिला आणि तो लेखी प्रस्ताव त्यांनी मान्य करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती, परंतु त्याचं उत्तर सकाळपर्यंत येऊ शकलं नाही। अन्यथा उरलेल्या जागा आम्ही त्यांना देणार होतो। तर पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बापू पठारेंच्या मुलाला आणि सुनेला भाजपाकडून उमेदवारी मिळालेली आहे। सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4, ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार असणार आहेत। बापू पठारे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार, तर मुलगा आणि सून भाजपचे उमेदवार जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळतं। तर नागपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट स्मशान घाटावर उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 5 मधून योगेश गोनाडे यांना उमेदवारी दिली होती, तर प्रभाग क्रमांक 8 मधून योगेश गोनाडेंची मुलगी कृतिका गोनाडेंनाही उमेदवारी देण्यात आली होती। मात्र योगेश गोनाडेंच्या आईचं निधन झालं। त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडत असताना योगेश गोनाडेंना आता आणि कृतिका गोनाडेंना उमेदवारी आणि एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आलेला आहे। दरम्यान एकीकडे आईच्या जाण्याचं दुःख, तर दुसरीकडे अपेक्षा सोडल्यावर मिळालेली उमेदवारी, अशा दुहेरी भावनिक ज्या आहे स्थितीमध्ये योगेश गोनाडेंनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला आहे। फॉर्म तयार करून ठेवला होता की काही असे प्रसंग झाला तर आपल्याला भरता आलं पाहिजे म्हणून ते थोडीशी तयारी ठेवली होती। आणि यातच आज मला वेळेवर माहीत झालं की सकाळी काल आईचा मृत्यू झाला। आज आम्ही अंत्यसंस्कार करायला अग्नी देण्यासाठी आज नेलं होतं। सगळी कार्यप्रणाली निपटत आली आणि अग्नी दिल्यानंतर लगेच मला एक फोन आला की तुमचं एबी फॉर्म तयार आहे। त्यावेळेस मला माझे एक मित्र होते नगरसेवक, त्यांनी तो फॉर्म माझ्यापर्यंत पोहोचवून दिला। त्यांनी पण मला साठी खूप प्रयत्न केला, काही गोष्टी ज्या उणिवा होत्या त्या पूर्ण केल्या। अकोल्यामध्ये भाजपचे नाराज माजी नगरसेवक विजय इंगळेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळतोय। भाजपाकडून 4 टर्म नगरसेवक असताना भाजपनं ऐनवेळी तिकीट कापल्यानं विजय इंगळे नाराज झाले। पक्षासोबत गद्दारी केलेला विजय अगरवालांच्या हातात भाजपची सूत्र असल्याचा विजय इंगळेंचा आरोप आहे। आता एवढं एकाच माणसाला का बरं? महानगराचा अध्यक्ष तोच, डीपीडीसीचा मेंबर तोच, शहराचा अध्यक्ष तोच, कार्यकारिणी सदस्य तोच, पण एका व्यक्तीला इतके पद येते इतक्या वर्षापासून का बरं देत आहेत? त्याच्या मागे काही गोड मंगाल आहे का? याचा सुद्धा पक्षाने विचार करावा। आणि जे माझी नाराजी पक्षाबद्दल मुळीच नाही, हे मी वारंवार सांगत आहे, माझी व्यक्तीबद्दलच नाराजी आहे। तर आमदार बाबासाहेब देशमुखांचा कार्यकर्त्यांनी अनिकेत देशमुख यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। शेकापच्या कार्यकर्त्यांनी आज सांगोल्यामध्ये बैठक घेतलेली आहे। अनिकेत देशमुखांच्या कार्यकर्त्यानं केलेले आरोप बैठकीत कार्यकर्त्यांनी फेटाळलेले आहेत। बाबासाहेब देशमुख आमदार झाल्याचा अनिकेत देशमुखांना सहन न झाल्यानं खोटे आरोप, शेकाप कार्यकर्त्यांचा हा आरोप पाहायला मिळतो। राजकीय दोषापोटी राजकीय हनन करण्याच्या हेतून त्यांनी टीका केली, ती साहेबांना सहन झाली नाही। ती टीका का केली? आपलाच कार्यकर्ता आहे म्हणून त्याला साहेब समजून सांगायला गेलते की बाबा तू चुकीची अशा माहिती काय करू नको, तो आमचाच कार्यकर्ता आहे। आणि फक्त आता जी ही उठवलंय की साहेबांनी 50-50 कार्यकर्ते आणले, असं कुठलेही नाही।